मित्रांनो, अशा प्रकारे या गावामध्ये हे भजनी मंडळ, कोणतं भजन संगीत भवानी मंडळ यांनी एकदम म्हणजे जुन्या पद्धतीने कोणती पद्धत म्हणतात तिला, संगीत पारंपरिक भक्तिगीतातून त्यांनी भारूड आणि भजन आणि गवळणी आणि देवीचे काही गाणे त्यांनी म्हटले. तर अतिशय सुंदर असं त्यांनी नृत्य, आणि मी पण शेवटच्या गाण्यामध्ये थोडासा आनंद घेतला. मला पण वाटलं की यांच्याबरोबर आपण काहीतरी थोडंसं करावं, म्हणून मी पण थोडंसं नृत्य केलं. कारण की देवासमोर नृत्य केल्यानंतर आपण केलेलं जे कर्म असतं पापाचं ते नष्ट होतं आणि देव आपल्याला प्रसन्न होतो. तर आता हे इथले ग्रामपंचायतचे सदस्य आहेत. काय नाव तुमचं दादा? ईश्वर किसन ढगे. ईश्वर किशन ढगे. आणि हे साहेब आहेत धन्नो साहेब. आणि हे बाबा असं आहे. आणि हे भजनी मंडळ सर्व हे मृदंग वाजणारे, पेटी वाजवणारे यांचं नाव. तर अशा प्रकारे हे सर्व कलाकार दत्तू असतात. आणि यांची अगोदर नाटक कंपनी होती आणि आता कालांतराने चित्रपट, टीव्ही, हे इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये निघाल्यामुळे ही जे स्टेजवरचा जो शो आहे तो जवळजवळ बंद झाल्यासारखा आहे. पण ही जिवंत कला अतिशय अवघड असते सादर करणं. कारण की मी स्वतः शॉर्ट फिल्म बनवत असताना जो शॉर्ट चुकला तर आपण तो रिटेक घेतो, पण इथं स्टेजवरती जे आपण संगीत किंवा गाणं वगैरे जे म्हणत असतो ते आपल्याला वन टेकच करावं लागतं. म्हणजे हे अवघड कला आहे. पण आता ती चित्रपट वगैरे अशा सिरियल वगैरे याच्यामुळे ह्या कलेकडे लोक जरा दुर्लक्ष करतात. पण ठीक आहे. पण आता या कलाकारांना घेऊन मी निश्चितच आपल्या मराठी शॉर्ट फिल्म मध्ये यांना घेऊन मी चांगल्या प्रकारे यांच्या कलेचा विकास करेल आणि यांची कला पण मी आपल्या समोर म्हणजे आपल्या पूर्ण देशात, महाराष्ट्रात दाखवण्याचा मी प्रयत्न करेल. आता हे आपले जे ग्रामपंचायत सदस्य आहेत ते काय म्हणतात त्याबद्दल बोलूया. बोला दादा. काय? नमस्कार दादा. नमस्कार सर. सर प्रथम बोललं तर मी तुमचा हा जो चॅनल आहे, हा आमचं चॅनल गिरणा फिल्म मराठी. गिरणा फिल्म मराठी हे चॅनल तुम्ही आमच्या गावामध्ये दसरा या निमित्ताने, सणानिमित्ताने आला म्हणून तुमचे पहिले तर आमचे धन्यवाद. नाही, मला मराठवाड्याबद्दल प्रेम आहे. धन्यवाद. पण आम्हाला माहित नव्हतं की तुमच्याकडे चॅनल आहे, आमच्या गावात तुम्ही पाहुणे पण आहेत ही आम्हाला कल्पना नव्हती. पण तुम्ही ही जी फिल्मी आणि तुमचा हा जो चॅनल आहे त्या चॅनलला आम्हाला माहित पडल्यानंतर तुम्हाला आम्ही पाचारण केलं, बोलवलं, तुम्ही इथे आलात. कारण आमच्या गावामध्ये कित्येक वर्षापासून रोडवी परंपरापासून आमच्या गावामध्ये पहिले नाटकं व्हायची, भजन व्हायचे, भरवणे व्हायचे, गवळण व्हायची. पण आता ह्या युगामध्ये हे कारण युग असं बदलत चालले त्याच्यामुळे ना हे भजन, गवळणी, हे जे कीर्तन वगैरे हे सगळं डुबत चालण्याच्या याच्यामध्ये आले थोडे. म्हणून असं सांगावंसं वाटतं की हे डुबू नये, हे पारंपरिक पद्धतीने पुढे चालत राहावं. कारण हे भजन एक भगवंताचं याच्यामध्ये नामस्मरण होत असतो आणि आपल्या या भजनामुळे, या कीर्तनामुळे, या प्रवचनामुळे आपल्या आत्म्याचा कुठेतरी उद्धार होत असतो. या माध्यमातून तुम्ही इथे आल्यात त्याबद्दल तुमचे दादा एकदम आभारी आहोत. नाही, तुम्ही पण कलाकार आहेत. मी तुम्हाला आभार मानतो की तुम्ही एक कला सादर केली. आणि महत्वाचं म्हणजे एक हे की आपली ही जी भजने वगैरे ही जी कला आहे ही लुप्त होण्यामागचं एक कारण पण असं आहे की ज्यांना ही कला अवगत आहे ती ही दुसऱ्याकडे द्यायला त्यांनी पाहिजे, काळजीपूर्वक दिली गेली पाहिजे. पण कधी कधी काही गावामध्ये ही कला दुसरीकडे सपोर्ट करत नाहीत लोक. त्याच्यामध्ये त्यांचे एक विचारश्रेणीमध्ये लेवलचे असते, त्याच्यामुळे येणारे जे कलाकार असतात त्यांच्यामधलं आकर्षण कमी होतं. तरी माझा असं म्हणायचं एक उद्देश आहे की जे आता हे जे कलाकार आहेत यांनी नवीन मुलांना घेऊन अशा गोष्टी शिकवाव्या. कारण की कला हे कलाच असते शेवटी. आणि ते शिकण्यासाठी जुन्या लोकांचा जर, जुन्या कलाकारांचा, जुन्या गुरूंचा जर आशीर्वाद असला तर गावात सुद्धा प्रत्येक मुलगा हार्मोनियम, वाद्य, सर्व गोष्टी, नाल वगैरे वाजणं शिकू शकतं. आणि आजकाल लहान मुलं डायरेक्ट मोबाईल घेऊन उभे राहतात, गेम खेळतात आणि त्याच्यातच अटकलेलं राहतात आणि चॅनलवरती सिरियल वगैरे बघत राहतात. ते आता त्याचा शेवटी त्याचा प्रश्न आहे. पण कला शिकणं जरुरी आहे. कलामुळे आनंद मिळतो, कलेसारखा आनंद कुठेच नाही. तरी तुम्हाला काही म्हणायचं साहेब?
तर अशा प्रकारे सर्वांनी चांगल्या प्रकारे कला सादर केली. तरी मित्रांनो, गिरणा फिल्म मराठी युट्यूब चॅनल आपण बघत राहा आणि या चॅनलवरती येणारे एपिसोड पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार. कार्यक्रम संपला असा जाहीर करतो. धन्यवाद आपला. जय खानदेश, जय मराठवाडा, जय मराठवाडा, जय रेलगाव, जय रेलगाव. रेलगाव सिल्लोड तालुक्यामध्ये आहे. धन्यवाद. बरं नाही